आणि हे काय सांगत मी माझं यूज करायचं, म्हणजे न चुकता यूज करायचं. मी माझं दर महिन्याला कुठलंही सामान आजही माझं म्हणजे 5,000 म्हणजे 1500 BBचं जवळपास माझं दर महिन्याला असेल आहे. मी सेलिंग करत नाही कोणालाच, पण हे प्रोटीन वगैरे हे सगळं धरून 8-10 हजाराचं माझं स्वतः सामान आहे. मी सेल नाही करत कोणालाच. बट असे काही प्रसंग आले माझ्याकडे, सरांना आपल्याला ऐकायचं आहे. असे काही प्रसंग आले माझ्या कुटुंबावर की म्हणजे मला ते सांगायला पाहिजे या ठिकाणी. मला 10 वर्षाच्या पहिले एक लहान मुलगी झाली. ती मुलगी झाल्यानंतर सीझर झालं माझ्या मिसेसचं. सीझर झाल्यानंतर म्हणजे इतकं म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की आता हे जगणारच नाही. म्हणजे इतकं ब्लडिंग झालं की या केसासारखे कुठे नसांमधून ते ब्लड जात होतं, हे डॉक्टरला सुद्धा कव्हर होत नव्हतं. मग अशा वेळी रात्री 12 वाजता मेडिकलला मी ॲडमिट केलं. सरसुद्धा याला साक्ष आहे. ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरने सुद्धा हे सांगितलं की इनको लेके जाओ, उनकी कोई जरूरत नाही आहे, अभी बचेगी नाही. 98% 101% सांगतो कोणाला यांना कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट देऊ नका. पण मी म्हटलं की अगर असं करता करताही अगर समजा हे गेले तरी चालेल, काही हरकत. बट माझ्या लाईफमध्ये असं फील नाही होणार म्हणा की माझ्या मिसेससाठी मी काही प्रयत्न नाही केले. ठीक आहे, तुमची जी फीस आहे ती करू. जवळपास 10 लोकांची टीम होती त्यामध्ये. बिलोली सर सारखे त्या टीममध्ये होते, अग्रवाल मॅडम होत्या. आणि खूप मोठा मेजर इश्यू होता तो. त्यांनी जवळपास 12 ते 6 वाजेपर्यंत सकाळी ऑपरेशन चाललं त्यांचं. त्यानंतर जवळपास 12 ते 13 दिवस ICU मध्ये होत्या. पण मी त्यांना ठेवतच जायचा. डॉक्टर म्हणे की तू खूपच जिद्द करून राहिले तुम्ही, तरी मी ठेवत जायचा. 12-13 दिवसानंतर त्यांना थोडंसं मुव्हिंग झाली. त्यानंतर जवळपास 28 दिवस मी दवाखान्यामध्ये होतो. परंतु हे सगळी जे काही लीला आहे ती केवळ RCMची आहे. कारण त्यांना ब्लड कमी नाही पडलं, इतकं देऊनही सुद्धा त्यांची बॉडी रिस्पॉन्स देत होती, हे सगळं करून सुद्धा. पण याच्या पहिले मी प्रोटीन वुमन, माझी मिसेस मेनची टॅबलेट घ्यायची, स्ट्रॉबेरी घ्यायची, माझ्या घरामध्ये सगळ्या गोष्टी हे सर्व. पण त्यांना त्यांची बॉडी अशी म्हणजे एकदम रिस्पॉन्स द्यायची. म्हणजे डॉक्टरनी इतकं सांगितलं की म्हणजे हे करता करताही अशा प्रकारचं होऊ शकते. रायटिंगमध्ये घेतलं, डिक्लेरेशन घेतलं, सगळ्या गोष्टी करून सुद्धा. बट 28 दिवस दवाखान्यात होते. त्यामुळे 12-13 दिवसानंतर त्यांना होशमध्ये आला. होशमध्ये आल्यानंतरही त्यांचं ब्लड जवळपास 30-25 मध्ये त्या म्हणजे वेटमध्ये आल्या. तर पुन्हा रिकवरमध्ये ते सांगत होते की अगर समजा वेट नाही वाढलं तरी पुन्हा दुसरा धोका तुम्हाला उद्भवू शकतो. तरी आपण त्याला चॅलेंज केलं आहे. ज्यावेळी सुट्टी झाली त्यावेळी म्हणजे एक डॉक्टरांनी सांगितलं की चलते रहो, ये ऊपर वाले के हाथ में, अभी हमने हाथ में कुछ भी नहीं, हमने जो करना था वो कर चुके. ठीक आहे. घरी आणल्यानंतर मी सरांना फोन केला, सर वजन वाढवण्यासाठी आपल्याला घेणार आहे आपल्याकडे, तर आपण द्यायचं का. म्हणजे असं तसं माझी काहीच उमेद नव्हती, पण मी घेणार सुरू केलं. बरोबर आहे, मी घेणार सुरू केलं. सरांना विचारलं सर घेणार द्यायचं का. तर जवळपास 1 महिन्यामध्ये कव्हर झालं आणि म्हणजे ग्रोथ व्हायला लागली आणि वजन पण वाढलं, हेल्दी झाली. माझी मिसेस आज माझ्यासोबत आहे, खूप छान आहे. बट खूप हॅपी सर, म्हणजे फॅमिली आहे. माझी मिसेस पण जॉबवर आहे, गुणवंतराव देशमुखला आहे, टीचर आहे ती पण, मी प्रोफेसर आहे. बट असं इतकं मोठं संकट येऊन सुद्धा मी घाबरलो नाही. आणि या प्रोटीनची किंमत काय आहे तुम्हाला मी सांगायला पाहिजे. त्यावेळी 5-5 हजाराचं प्रोटीनचं इंजेक्शन मला वरून द्यावं लागलं. 15 ते 20 बॉटल आपण ब्लड दिलं त्यांना, बरोबर आहे. आणि हे प्रोटीनची किंमत मला त्यावेळी कळली की शरीरात अगर प्रोटीन नसेल तर काय होऊ शकते. मतलब आता आपण म्हणतो ना यार प्रोटीन घ्या, मिनरल घ्या, तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन पाहिजे, विटॅमिन पाहिजे, मिनरल पाहिजे, फायबर पाहिजे, बरोबर आहे. वॉटर कम्पेअरमध्ये पाहिजे तुमच्या. पण आपण याकडे कुठेही लक्ष देत नाही. मग तिथे गेल्यानंतर आपण बघा आपण पैसे मापायला लागतो आणि धरलं पाहिजे म्हणतो. पण हे सगळं आपल्या हातामध्ये आहे. हे जे दिसते ना हे RCM म्हणजे हे उगीचच नाही आहे. हे अनेक लोकांचं आरोग्य वाचवणारं अशा प्रकारचं हे शॉप आहे. आणि तेव्हापासून मी माझी अक्कल ठिकाणावर आली, बरोबर आहे. आणि मी सरांना कमिटमेंट केली की सर आता आपल्याला अशा अनेक लोकांचे जीव वाचवायचे. आत्ता माझ्या स्टुडंटकडे एक सर किडनी फिल्टरवर आली होती, सरांना माहीत आहे. रात्र 10-10:30 वाजता त्यांनी फोन केला की सर पप्पाचा मला फोन आला की बाबा माझं आयुष्य काही नाही, तुझ्या नोकरीचं काय, MSW सेकंडरीला शिकतो तू पोरगा. तर आम्ही संडेच्या दिवशी सरांना आणि मी गेलो. त्यांना डेली ताप राहायचा, म्हणजे रोज ताप राहायचा त्यांना. ताप असल्यामुळे आणि ज्यांच्या किडन्या फेल होतात ना त्यांना टेम्परेचर मेंटेन करते, टेम्परेचर राहते त्यांना. आणि आता त्यांना आपण हे सगळं सुरू केलं. त्यांना मेनची टॅबलेट आहे,
S5 आहे, ओमेगा आहे, तर सगळ्या गोळ्या त्यानं सुरू केला. आता त्याचं टेम्परेचर नील आहे. आणि आत्ता परवा फोन केल्यानंतर ते सांगतात की सर आता ओके वाटतंय, मस्त वाटतंय, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. या ठिकाणी मला सरांनी बोलायची संधी दिली आणि आपण या सगळ्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावं. अगर आपलं जीवन असेल तर सगळं आहे, अदरवाईज काही नाही. अगर समजा माणूस बाहेर गेला आहे तर आपले लहान लेकरं दाराच्या आवाजाची वाट बघत असतात, किंवा आपली पत्नीसुद्धा म्हणते की गेट वाजल्याबरोबर ते पप्पा आले, किंवा मुलं ओरडतात पप्पा आले पप्पा आले म्हणून. अगर समजा आपण कायमस्वरूपी याच्यामध्ये कदाचित नसलो तर कितीही पैसे देऊन किंवा कितीही काही करून त्याच्या बदल्यामध्ये आपण त्यांना कव्हर नाही करू शकत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. माझी अक्कल ठिकाणावर आली, मी होशवर आहे. मी पहिलेही होतो पण कुणाला सांगायचं नाही. पण आज मला असं वाटतं की नाही, आपल्यासारखे असे अनेक लोकांच्या फॅमिलीमध्ये प्रसंग आहेत पण त्यांना माहिती नाही. ते रिस्पॉन्स देत असतील नाही देत असतील, पण आपण हताश नाही व्हायचं कधी. आपण सांगत चला आणि अनेक लोकांचं जीवन दान आणि त्यांना वाचवून चला. एवढं बोलतो सर. आणि या ठिकाणी मला बोलवलं आहे किंवा तुमच्यासोबत मला माझ्या फिलिंग्स शेअर करण्याची मला संधी दिली किंवा मला तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. आणि यानंतर आपले गुरुदेव माननीय दहातोडे सर या ठिकाणी येतील. खूप मोठ्या उत्साहात सरांचं स्वागत करूया आपण जोरदार तालियों के साथ में. सर वेलकम टू.